हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मी तर वरपुडकर साहेबाला म्हणलं, साहेब तुम्ही इथं खाजवाखाजी करू नका, हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला निवडणूक लढवायला जिल्हा पडलाय, तुम्ही इथं आमच्या बोकांडीवर बसू नका. आम्ही कधी उलटून पाडू पता बी लागायचा नाही तुम्हाला. पण मला सांगा, ह्या पुढाऱ्याला एवढी काय खाज आहे? सगळे पुढारी आपले लेकरं निवडून आणण्यासाठीच बेजार आहेत. सगळे वरपुडकरच्या घरात 4-4, विटेकराच्या घरात 2, जामकराच्या घरात 1, रेंगे पाटलाच्या घरात 1, तिकडे हनुमंतराव बोबडे पाटलाच्या घरात 1, तिकडे सीताराम गंधाच्या घरात 2. म्हणजे बाकी सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसानं लढू नये का निवडणूक? अरे तुम्हाला एवढं दिलं, बँका ह्यांच्यात, मार्केट कमिट्या ह्यांच्यात, आमदारक्या ह्यांच्या, मंत्रीपद ह्यांचेच, सगळं देऊन त्या बोर्डीकर साहेब पालकमंत्री मॅडम, एक चुलता बाजार समितीचा सभापती, एक भाचा नगरपालिकेत, एक उभं टाकलाय जिल्हा परिषदेला, बँकेचे डायरेक्टर, एक बहीण बी, ह्या बी, बाप बी. म्हणजे एवढा सत्तेची हवस ह्यांना कशासाठी आली? आणि पुन्हा पैशाचा पाऊस. पर हे जातीवंत काँग्रेसचे हे नेते सगळे आता झालेत हिंदूवादी. शिंगणापूर मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनी, माझ्या मित्रांना, तुम्हाला माझं कळकळीचं विनंती आहे, फक्त एकदा तुमच्या सोयऱ्या धायऱ्याला विचारा की पोखरणीमधून निवडून गेलेला हे गडी कधी पुन्हा पोखरणीत कोणाला तरी भेटायला आलता का? आणि त्यानं त्याच्या 5 वर्षात केलेल्या कामाची यादी प्रसिद्ध कर म्हणाव, की मी ह्या गावात हे काम केले का कागदावरच बिल उचलून आणले, हे बी जरा क्लिअर सांग. आणि मग सिंगणापूर मध्ये मत मागायला ये. पैशाच्या जोरावर तुम्ही निवडणुका लढू पाहता, लोकाला दमदाटी देऊन तुम्ही निवडणुका जिंकू पाहता. अरे आम्ही बी काही मेले आईचं दूध पेल नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही तरी स्वतःच्या पोरासाठी लढता वरपुडकर साहेब, आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी लढतो, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. पण उभं किती जण राहावं, इकडं पोरग, तिकडं सून आणि तिकडं पुतणे. एवढी लाचारी कशासाठी? एवढी हवस का? कुठेतरी थांबा ना जरा. सगळे भाजपच्या पुढाऱ्याचेच लेकर लढालेत, राष्ट्रवादीच्याच पुढाऱ्याचे लेकर लढालेत. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, एखादा कार्यकर्ता कर्तृत्वानं पुढे आला, प्रयत्नांची पराकाष्ठा करून, लोकांची सेवा करून, समाजासाठी झिजून त्याने एखादी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली, ह्याच्या बोकांडीवर पुढाऱ्याचं लेकरू आलंच.